खालीद का शिवाजी, वाद, विचार आणि वास्तव। चित्रपटाची कथा नेमकी कशी मांडली होती? ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी काय प्रतिसाद दिला? आंदोलन आणि राजकीय हस्तक्षेप नेमका काय होता? निर्मात्यांची भूमिका काय होती? समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओत। नमस्कार, मी तन्वी सुनील, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत आहे। चित्रपट जग अनेकदा वास्तवाला आरसा दाखवतं, तर कधी वास्तव बदलण्याचाही प्रयत्न करतं। परंतु इतिहास, धर्म आणि ओळख या तीन संवेदनशील गोष्टींचा संगम जेव्हा पडद्यावर आणला जातो तेव्हा भावना चिघळणे अपरिहार्य ठरतं। खालीद का शिवाजी हा मराठी चित्रपट या संगमावर उभा आहे। या चित्रपटात एका मुस्लिम तरुणाच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणाचा शोध घेण्याची कथा सांगितली आहे। ती कथा काल्पनिक असली तरी तिचा विषय अत्यंत संवेदनशील आहे। चित्रपटाची कथा नेमकी कशी मांडली होती? दिग्दर्शक राजप्रीतम मोरे यांनी सांगितलेली ही कथा साधी असली तरी तिच्यातला विचार खूप मोठा आहे। खालीद नावाचा एक मुस्लिम तरुण एका छोट्या गावात राहतो। तो शाळेत, इतिहासात हुशार विद्यार्थी असतो, पण काही विद्यार्थी त्याला अफजल खान म्हणून चिडवतात। अफजल खान या टोमण्यामुळे तो सुरुवातीला मनातून नाराज होतो, मात्र कालांतराने तो वाचनातून आणि अभ्यासातून शिवाजी महाराजांविषयी जाणून घेतो। तो हळूहळू समजतो की शिवाजी महाराज हे फक्त हिंदूचेच नव्हे तर सर्व धर्माचा आदर करणारे राजे होते। चित्रपटातील काही संवाद व वाक्य वादाचे कारण ठरले। उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते। रायगडावर त्यांनी एक मशीद बांधली, त्यांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते। कथेचा हेतू स्पष्ट होता, धर्मापलीकडचं नेतृत्व आणि सर्वसमावेशकता दाखवणं। मात्र हेच मुद्दे काहींना विकृत इतिहास वाटले आणि त्यावरून वाद सुरू झाला। ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांनी काय प्रतिसाद दिला? चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होता सोशल मीडियावर दोन गट तयार झाले। एका बाजूला होते ते लोक जे म्हणत होते की हा चित्रपट आवश्यक आहे, विशेषतः आजच्या धार्मिक तणावाच्या वातावरणात। दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला की चित्रपट इतिहासाचा विपर्यास करतो। हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनी ट्रेलरमधील आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले। त्यांचा दावा होता की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते, पण 35% ही संख्या अतिशयोक्ती आहे। राजगडावर असलेली मशीद ही तत्कालीन मोगल किंवा आदिलशाही काळातील आहे, महाराजांनी बांधलेली नाही। तसेच चित्रपटातील काही संवाद शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कमी लेखणारे आहेत। आंदोलन आणि राजकीय हस्तक्षेप नेमका काय होता? ट्रेलरवरील वादानंतर हिंदू महासंघ, सकल हिंदू समाज आणि काही राजकीय कार्यकर्त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली। काही ठिकाणी निदर्शने झाली तर काही ठिकाणी चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले। या वादात राजकारण लवकर शिरले। भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाच्या प्रमाणपत्राचा फेरविचार करण्याची मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली, ज्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला। वाढत्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे IB मंत्रालयाला खालीद का शिवाजी या चित्रपटाचे प्रमाणपत्र पुनर्विचार करण्याची विनंती केली। निर्माते आणि दिग्दर्शक राजप्रीतम मोरे यांनी वारंवार स्पष्ट केले की चित्रपटाचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवणे नव्हता। त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराज हे सर्व धर्माचा आदर करणारे होते। ही गोष्ट तरुण पिढीला सांगण्यासाठी हा चित्रपट आहे। यात कोणताही विकृत इतिहास नाही, पण जर काही गोष्टींवर वाद असेल तर आम्ही त्या संवादांना काढून टाकण्यास तयार आहोत। अखेर निर्मात्यांनी वादग्रस्त संवाद आणि काही दृश्य कापण्याचा निर्णय घेतला। त्यांनी माफीही मागितली, जेणेकरून चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल। आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता कशी मिळाली? वादळ उठत असतानाच एक वेगळी बातमी समोर आली। खालीद का शिवाजीची निवड कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झाली होती। हा सन्मान मिळाल्यानंतर समर्थकांनी चित्रपटाचे समर्थन करत म्हटले की अशा प्रकारच्या कथा जागतिक पातळीवर चर्चा घडवतात आणि भारताची बहुसंस्कृतिकता वाढवतात। समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या? या वादातून समाजातील खोलवर रुजलेल्या दोन प्रवृत्ती स्पष्ट झाल्या। पहिली म्हणजे इतिहासाविषयीचा अभिमान आणि संवेदनशीलता
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे केंद्र आहे। त्यांच्या प्रतिमेला कुठलाही धक्का बसल्याची भावना लोकांना पटकन आंदोलित करते। दुसरी म्हणजे सर्वसमावेशकताचा आग्रह। अनेकांनी म्हटलं की शिवाजी महाराजांचा वारसा फक्त एका धर्माचा नाही, त्यांच्या कारकिर्दीत सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग होता। वादाच्या काळात सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली। काहींनी चित्रपटाला धाडसी प्रयत्न म्हटले तर काहींनी धार्मिक फूट पाडणारा असा आरोप केला। या प्रकरणातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला, कलात्मक स्वातंत्र्य आणि ऐतिहासिक अचूकता यांचा तोल कसा साधायचा। चित्रपट कलात्मक दृष्टिकोनातून काही कल्पनारम्य गोष्टी दाखवू शकतो, पण जेव्हा विषय ऐतिहासिक आणि भावनिक असतो तेव्हा अचूकता आणि जबाबदारी आवश्यक असते। खालिद का शिवाजी हा फक्त एक चित्रपट नाही, तर समाजातील धार्मिक ओळख, ऐतिहासिक सत्य आणि कलात्मक स्वातंत्र्य यांच्यातील संघर्षाचे प्रतीक ठरला। वादामुळे त्यांचे मूळ उद्दिष्ट विविधतेत एकता दाखवणे धूसर झाले का, हा वेगळा प्रश्न आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे, शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि वारसा आजही महाराष्ट्राच्या मनात इतके जिवंत आहेत की त्यांच्या नावाशी संबंधित कोणतीही गोष्ट हलक्यात घेतली जात नाही। हा वाद दाखवतो की इतिहास केवळ पुस्तकामध्ये नाही, तर लोकांच्या हृदयातही लिहिला जातो आणि तो बदलण्याचा प्रयत्न केल्यास भावना पेटतात, कधी विचार मंथनासाठी तर कधी संघर्षासाठी। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।